अध्यक्ष महोदय, प्रवीण गायकवाडांच्या विषयी बोललं गेलं की त्यांच्यावर शाई फेकली आणि मग पुरोगामी उजवे अतिरेकी प्रवीण गायकवाडांवर शाई फेकल्यानंतर त्याचा निषेध भारतीय जनता पार्टीने केला आणि आमच्या सरकारने शाई फेकणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली। माझा प्रश्न हा आहे, नामदेव चव्हाणांवर जेव्हा शाई फेकली त्यांनी तुमच्या नेत्यांवर टीका केली म्हणून तेव्हा त्या शाई फेकण्याचा निषेध केला होतात का? यांना आता उमाळे येत होते की ज्ञानेश्वरी मुंडेचं काय? अरे जसं ज्ञानेश्वरी मुंडेंना भावना आहेत, संतोष देशमुखांची मुलं आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, तसेच आनंद करमुसेला पण आई आहे। त्या आनंद करमुसेला मंत्री असताना पोलिसांचा वापर करून तुम्ही किडनॅप करता, बंगल्यावर बोलवता, त्यांना मारहाण करता आणि मग त्या मारहाणीचं जाहीर समर्थन करतात। हा यांचा ढोंगीपणा महाराष्ट्राची जनता ओळखून आहे। आणि आनंद करमुसेला न्याय मिळण्याकरता कुठे जावं लागलं? यांच्या सरकारमधल्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं नाही, कारण जाऊन उपयोग नव्हता, कारण त्या किडनॅपिंगचं, मारहाणीचं त्या ठिकाणी समर्थन करत होते। साधा FIR त्या प्रकरणातला करण्याकरता उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले आणि तुम्ही या पुरोगामी महाराष्ट्रातल्या या संस्कृतीविषयी बोलताय। अध्यक्ष महोदय, यांचं 2.5 वर्षाचं सरकार होतं। माझ्याच मतदारसंघातल्या नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याने काय काम केलं? त्याने तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं एक कार्टून व्हॉट्सअप वरनं फॉरवर्ड करण्याचं काम केलं। त्या निवृत्त सिनियर सिटीजन असलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्याला घरात जाऊन त्याला घरातून बाहेर खेचून त्या ठिकाणी मारहाणीचं काम केलं आणि यांचे नेते त्या दिवशी टीव्हीवर माजी सैनिक अधिकाऱ्याच्या मारहाणीचं त्या ठिकाणी समर्थन करत होते। आणि आज हे पुरोगामी महाराष्ट्राविषयी बोलतायत, हे उजव्या अतिरेक्यांविषयी बोलतायत। आमची भारतीय घटनेवर श्रद्धा आहे, आम्ही या देशाला, या राष्ट्रावर प्रेम करणारे लोक। तुम्ही ज्या लोकांचं समर्थन करताय, ज्यांच्या मतपेढ्या सांभाळण्याकरता तुम्ही अशा प्रकारची भाषणं करता, त्या लोकांची भारतीय घटनेवर आमची पहिली श्रद्धा आहे। हे म्हणण्याचं धाडस त्यांच्यात आहे का? हे त्यांनी आम्हाला पहिलं सांगावं।